तर लाडकी बहीण या योजनेचे पैसे म्हणजे तिसरा हप्ता हा महिलांच्या अकाउंटवर येण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपण या व्हिडिओत बघू की ज्या महिलांच्या अकाउंटला आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नाही किंवा त्यांना माहीतच नाही की त्यांच्या आधार किंवा DBTमध्ये कोणते बँक लिंक आहे, ते या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहोत. व ज्या महिलांनी आधार लिंक केलेलं नाही, सेटिंग केलेलं नाही, कसे करावे याच्यात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक पोर्टल आहे NPCI वर क्लिक करावं लागेल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या साईटवर तुम्हाला यायचं आहे. आल्यानंतर फर्स्ट लिंक जी आहे त्याच्यावर क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो येईल. ही विंडो आल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन दिसत आहे, परंतु आपल्याला फक्त कंझ्युमर प्रोडक्ट कंझ्युमर हे कंझ्युमर जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर कंझ्युमरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर त्याच्याखाली ऑप्शन दिसतील. आपल्याला सर्वात शेवटीचं जे भारत आधार सेटिंग इनेबल बेस ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एक नवीन इंटरफेस विंडो ओपन होते. ही विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्वात राईट साईडला जो हा टायमर दिसत आहे 7 मिनिटं व 51 सेकंद, त्याच्या खाली हा एरो दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. एरो क्लिक केल्यानंतर इथं हे 4 ऑप्शन येत आहे. रिक्वेस्ट फॉर आधार सेटिंग, चेक युअर सर्व्हिस स्टेटस, गेट आधार मॅप स्टेटस आणि गेट आधार मॅपिंग हिस्ट्री. तर याच्यापैकी आपल्याला गेट आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवर किंवा यावर क्लिक करून घेऊन पुढे जायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो येईल. तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं हा कॅप्चा जो दिसतोय तो इथं अचूकरित्या टाकून घ्यायचा आहे. तर QAW22T हा कॅप्चा टाकल्यानंतर आणि वरती आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. जर तुम्ही चुकीचं काही टाकलं असेल तर रिसेट करू शकता, परंतु नसेल तर आपल्याला चेक स्टेटसवर क्लिक करून घ्यायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला 6 क्रमांकाचा तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल व तो OTP इथं आपल्याला टाकायचा आहे. तर आता मी OTP टाकतो. 6 अंकी OTP टाकलेला आहे. आता टाकल्यानंतर आपल्याला हे सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी माहिती येईल. आता बघा कोणती माहिती आहे बरं. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या आधार नंबर कोणता आहे, शेवटचे 4 क्रमांक इथं आधार नंबरचे दिसतील, जेणेकरून तो आपला आधार नंबर आहे. नंतर DBT प्रोसेस तुमच्या अकाउंटला इनेबल किंवा डिसेबल आहे की नाही ते इथं दिसतं. तर माझ्या अकाउंटला सुद्धा इनेबल आहे. नंतर ती DBT प्रोसेस आपल्याला कधी लास्ट अपडेट केली होती किंवा आपण कधी स्टार्ट केली होती, लिंक केली होती, त्याची तारीख इथं दिलेली आहे. तर 23/2/2017 वर्षी मी ही DBT प्रोसेस स्टार्ट केली होती. त्याच्यानंतर इथं काही कन्सेप्ट्स आहेत, त्याची फ्लॅग येस. नंतर सेम जेव्हा मी रिक्वेस्ट टाकलेली तर ती रिक्वेस्टची डेट आहे DBT इनेबल करण्यासाठी. नंतर ही माहिती आपल्या कामाची नाही. खाली आपल्याला कळते की आपली जी DBT प्रोसेससाठी कोणती बँक आहे. तर माझे बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. म्हणजेच जर मला कोणत्याही योजनेची प्रोसेस जर DBTद्वारे बँकेत आले तर ते
स्टेट बँक ऑफ इंडिया येतील, जेणेकरून आपल्याला कळतं की माझी जी DBT इनेबल बँक आहे ती स्टेट बँक आहे व स्टेट बँकेत येतील. तर होतं काय आहे की ज्या महिलांचे 2 किंवा 2पेक्षा जास्त अकाउंट आहेत त्यांना कळतच नाही की त्यांचे पैसे कोणत्या बँकेत आलेले आहेत. तर या प्रोसेसने ते सर्व माहिती बघू शकतात की त्यांचे DBT इनेबल बँक कोणतं आहे. आणि ज्या महिलांचं DBT झालेलं नाही किंवा आपल्याला जर मागची हिस्ट्री बघायची असेल की कोणते कोणते बँक 2, 3, 4 जेवढे असतील तेवढे लिंक होते किंवा एनेबल होते, तर ते हिस्ट्री आपण बघू शकतो. व त्यासाठी पण सेमच प्रोसेस आहे. आधार नंबर आणि कॅप्चा टाकून सबमिट केला तर आपल्याला ती हिस्ट्री दिसते. त्यानंतर इथं चेक युअर रिक्वेस्ट स्टेटस, जर आपल्याला परत सीडिंग नवीन बँकची लिंक करायची असेल आधार नंबर तर इथं फ्रेश शेडिंग म्हणून ऑप्शन येतं. परंतु आपल्याला हा व्हिडिओत आपण एवढेच कव्हर करणार आहोत. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिक्वेस्ट कशी टाकायची सीडिंग ऑनलाईन ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.